श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गजानन स्वामी चरित. जो नियमे वाचील सत्य, त्याचे पूर्तील मनोरथ. श्री गजानन कृपेने दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, एनोपमयी भाग्य त्याला. श्री गजानन कृपेने. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेमामित तुझे देवा हस्ते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिने कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहून का हो ऋषिकेशी, धुने येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत. तम नासण्या रविशी, तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना, तुझा आहे उपजीविशी नारायणा. आपल्या रक्षणा मोठेपणा, पापी तूच नरमिशी. काही असो आता तरी, चिंता रहित मजला करी. दास गुण हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणी. तुझ्या वाचून मज प्रत, नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतसा. एक विधानिष्ठा ज्याची, जडली गजानन पदिसाची. त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर, काम करीत शिखरावर. एक होता मजूर, हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून पडला, खाली ढिग दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जनमहती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित, कोठेनं लागले त्या प्रत. जसा चेंडू झेलितात, तैसे त्याचे जाहले. सोपान साह्य ज्या परी, जन उतरते भूमीवरी. तेथे झाले त्याच परी, त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पाय भूमीशी लागता क्षणी, तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कुणाचा, समर्थना घेती साचा. हा युग पडण्याचा, दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या कारणी ऐसे भाग्य कुणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बांधा होती भूताची, तया आवले कारणी. तिसी जयपूर ग्रामाला, दत्तात्रयाच्या दृष्टांत झाला. तू या रामनवमीला, जाई शेगाव कारणी. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत, मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करुणी, आपल्या 2 मुलासी घेऊनी. रामनवमीसाठी जाण, बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला, उत्सवाची आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला, नवमीच श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाचे निमित्त भले, काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले, नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती इतकीची तर. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भया भावया. गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कुठील कोण, लहान मुले असती 2, खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू कृष्णांची. तिने या राजपुतिनीला
रीतीप्रमाणे उच्चार केला. लोभ म्हणेना लागला मारेला कोठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यात स्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिदली त्या गजाननाने. बाई होऊन पूर्वरत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परम भक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्याचे वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निर्गुण पाहता गोसाव्याशी होते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयसी तैसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाठ पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझं सांगण्याला ते तू ऐक मनातून. कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे. तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपा घन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन. मजरी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याच कासी दिल्या जाना. ते पावते नारायणा हे विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. ते गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नाही येते सांप्रत. तुझी कांता आजारी वरच्यावरी पडते जरी. तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलावं तुझ्या पुत्राप्रत त्यांच्या कंठी एक ताईत. बांधितो म्हणजे चिटुक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जिम्मेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी हे ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून. त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये सन्नतीला सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून. दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझी ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी नवरी. साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा. होत असे बापासाच्या संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दारा बाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला. घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित तारक असुनी परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका
देतो आताही तुम्ही ऐका, वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूंचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीशी समर्थ आले शेगावीसी, देवी दासाच्या सरणापाशी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नमस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथे पासून भली शेगावचे मठात. जानराव देशमुखांचे गंडांतर टाळीले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामीनी. मृत्यूची ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंगी करीतो म्हणून. कथा चतुराध्याया ठाई, हे नेरीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पुरोव्रत केले चिंचवण्याला, जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कानोले उतरंडीसी ठेविलेले, तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात, बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजासी घेऊन गेली पिंपळगाव कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला, महाराजांशी आणण्याला परतशी गाव कारणे. समर्थाशी आणले परत, काही दिवस राहून तेथ, पुन्हा गेले अकोलीत भास्कराशी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला, एक क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती, शेगावस गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत, पळू लागले असती सत्य जीव आपला घेऊन. बाधा गांधील माशांची महाराजानं झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले या कोटाला, जो नरसिंगजी जो होता भला शिष्य कोतशाली अल्दीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भीतरी, कृपा भ्रूजन भूषावरी भूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात, समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्ठ मासची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेश होई बोलाचाली त्यांची समर्थाबरोबर. हरी पाटील सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुंताला. उसांचा चमत्कार दाहून या साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींचा. भिक्याना आम्ही दिला सूत, खंडू कडताजी पाटला प्रत, आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाठलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी, कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात, दुपळी पाटील देशमुखात, अर्ज दिदला सरकारात, महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपला कोण हा कळविला, सहज दिलेने समाचार. कृष्णाजींच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमोळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नयन छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला, खून नवस करणाराला दिली असे गांजाची.
दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यासी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशय रहित केले मन तया रामदासांचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाले पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाई श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुखलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एका दशाध्यायी कथन, भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊनी गोपाळदासा भेटले. झ्यामसिंगाच्या विनंतीची मान देऊनी आडगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याच्या देह ठेविला द्वारकेश्वरा सानिध्य भला, सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणू जवऱ्याला, सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चूलालाची कथा द्वादशाध्याची साची, मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडलीसी, बळीरामाच्या शेतासी, वठेलेली या आंब्यासी, पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झ्यामसिंगाने मुडगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झ्यामसिंगाने आपुली इस्टेट समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ वेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरणगंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन्य सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावस्येस, नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेवी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले आपुले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकरांचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणी. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिकांजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झ्यामसिंगा हस्ते पाठविला, गौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. शरा तुकारामाचा कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णू साच्या घरास, जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया. मेहताबशा साहीला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामतीन मानिसाची, भेट गंगा भगीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळिनीची, 18व्या माजीसाची, कवर डॉक्टराच्या फोडाची, कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूंना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी, मरीने झाला आजारी, त्यास गटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला, दावून त्याला गलित केला, कर्माभिमान शोते हो. कथा 19व्यासी, दिले काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येतना दर्शना. गोपाळ मुकिंद कुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणी. त्याच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांशी शेगावात ऐसे आणि कितीतरी.
श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयांते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला, तो समर्थांनी निविटेला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिदले दर्शन निमोकराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा कराव्या कारणे. पंढरीता ते जाऊनी, विठ्ठला ते विचारुनी, महाराज आले परतुनी, शेगाव कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषपंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. विसाव्या माझे इतर श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी दर्शन देते कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा, हा अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षा परिप्रकार हे ते होती वर्षावर, म्हणून म्हणणे आहे साचार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे म्हणा समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराव्या. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चौबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. तुकाजींचा नंदन, हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी, उंबरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुदाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलांची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मात्रंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हांचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन वेलमंडेलेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणारा गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठ्या मोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर, समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करता जोर, रुपया मागे एका आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी, जे येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना, काठी समर्थांच्या चरणा, निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार, होऊन गेल्या पार, परी त्यातून मोठे चार, सर्व शुद्ध जाहले. शतचंडीचे अनुष्ठान, ब्राह्मणांच्या करवी दान, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून नाथा खपायाचे, जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात, तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठाप्रत, भीतीचो बाजूनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा, एकनिष्ठ पहिल्या पुनः. पूर्णाहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी, व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून, म्हणती हे काय आले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, घेऊ नकोस मानसी, माझा तारिता पुण्यराशी, समाधीशी बसलासी. तो अवघे करील बरे, नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे, घ्यावे ससरास ओळखून. माझा स्वामी गजानन, येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्यास रक्षण, मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधींचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले, भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवीकर, यांनी केला स्वाहाकार, कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन, शामरावाचा नंदन, यांनी एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐशी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थांसमोरी,
खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जशी जशी निष्ठा कमी झाली, तो तो विपुन दशा आली. अवदसेने घातली माळ कंठी वराड्याच्या. विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐशी दैना समर्थांशी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडून त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणला भरून, तेथेच आहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पाहिल्या परी वराड भावा निर्धारी. ऐसे चिंतांत असल्या जरी या वराडी जनांच्या. परी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्वव्रत निष्ठा ठेवून सुख लागे अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी अपेक्षा येईल वराडासी बिकट काळ. याचा विचार करा हो. गजानन पदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. उतरकासी मुळी न द्यावा, ठावा आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे काही पेराला सत्य, ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी, त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करावो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साच्या, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाटीन गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचर बुदांगना, अभक्ती ही वारांगना. तिच्या नांदी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्नतीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका. शत्रुना माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वराड प्रांतास हे कधी विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाव. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वापूर. पारायण रूपे निरंतर वाहया गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक आहे दुर्वापूर. अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विभूत. ही अर्पून गजानना पारायण रूपी पारणा. साधू घ्यावा कराना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी, ही गजाननाची लीला खरी. येथे जो विश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य, त्याचे पूर्तील मनोरथ श्री गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भगीरथी, कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. या कल्पवृक्ष हे स्वामी चरित. शाखा अध्याय तयाप्रत, पद्य रचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्याची पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल घाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतेले फळ देईल जाणी. दृढ तरणी विश्वास असल्यामणी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण. स्वादी स्त्रींचे वांजपण, फिटल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहिला मात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचील भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरु पुष्य योगावरी जो याचे पारायण करी, बसून एके आसनावरी राहून या शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मन कामना खचित होतील पूर्ण दाना. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जे हा राहील ग्रंथ तेथे न कदाई भूत. लागन साधे इतकी जित, तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित. कुठेत दृष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाना, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा, मेहता, कबीर,
नाम सावता चोखा महार गोरा पोतला दामाजी उंबरखेडी येनात सकाराम अमळणे रात वा देव मामलेदार यशवंत वा हुन्नाबादी माणिक प्रभू देवीचा हा वरणात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही इतकीचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्हा उद्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुम्ही एरधार जन्म मृत्यूची साचार होऊन आभार पार दुस्तुर भावामधून आता माझीच दया घना तुला येऊ माझी करुणा दासगुणूच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट दुर्वासनेचा येवा वीट चित्ता माझे दयाळा आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशी नको अनुससाच्या समर्था दासगुणूचा अभिमान भावा मानसी मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज हेच मागणी आहे आज पदर पसरुनी तुम्हाते जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाना हे स्वामी गजानना तुझे चरित्र देता की शेगावाचे मठात काही होते कागदपत्र ते रतन साने मजप्रत आणून दाखविले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला मनी अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो भाविका प्रत भव सिंधू तरावया शुभम भवतु. श्री हरिहरि परमनमस्तु. इत श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.